बदललेला आहे. आता रीलचा जमाना आहे. ओके, म्हणजे आता 3 मिनिटाचं रील पण बघायला कोणाला वेळ नसतो. ओके, त्यामुळे आता ते सेकंदावर आलेलं आहे. म्हणजे अगदी मला असं वाटतं की आता ते 10 सेकंदामध्येच तुम्हाला विषय समजून सांगायचं आहे तुमचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे हे खूप मोठं चॅलेंज आहे. ओके, त्यामुळे हे चॅलेंज म्हणजे हे जसं जसं बदलत गेलं, म्हणजे एक काय होता जो अग्रलेखांवर चालत होता. ओके, त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूवर आले, असे अनेक ट्रेंड येत होते. आता सध्याचा ट्रेंड आहे तो रील्सचा आहे. ओके, म्हणजे तुम्ही रील्स मधून कशी तुमची बातमी अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही दाखवतात, हेच महत्वाचं आहे. काय त्याच्यानंतर पुढे अजून वेगळं काहीतरी असं. ओके, त्यामुळे आताचे जे वेब जर्नलिझम करतायत, जे या डिजिटल पत्रकारितेमध्ये जे पत्रकार येत आहेत, त्यांनी ह्या स्पर्धेसाठी तयार राहायलाच पाहिजे. ही मोठी स्पर्धा आहे. ओके, आणि ती फार मोठी चॅलेंज आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं वेगळेपण आपण जेव्हा देणार तरच त्यामध्ये आपण टिकणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल सत्यार्थ जेव्हा मी तेव्हा जेव्हा मी ते पाहत असतो किंवा त्यामध्ये काही वेगळे विषय तुम्ही नेहमीच हाताळत असतो. ओके, की मग हे जर वेगळे विषय काय आहे ह्याचा अगोदर आपल्याला सेन्स असायला पाहिजे. ओके, एखादी बातमी घडल्यानंतर त्या घडलेल्या बातमीमधून पण वेगळी बातमी देण्याचा तो सेन्स असावा लागतो. आणि ज्याच्याकडे हा सेन्स ओके तोच या मार्केटमध्ये टिकतो.